नमस्कार, मी संदीप सावरकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की आपला डी-ए किती 2% ने तर वाढलेला आहे, पण ते वाढ आपलं बेसिकनुसार आपल्याला किती मिळणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तुमच्यासमोर मी एक एक्सेल शीट ओपन केली आहे. हा एक्सेल शीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता ह्या एक्सेल शीटमध्ये आपल्याला करायचं काय आहे, तर हे पूर्ण मी सेटअप करून दिलेलं आहे. वरचं ही डेट वगैरे तुम्हाला काही चेंज करायची आवश्यकता नाही आहे. आता इथे करायचं काय आहे, तर सर्वात पहिले आपला जो बेसिक आहे, आपला जो काही बेसिक असणार आहे, समजा एखाद्याचा बेसिक आता इथे मी बेसिक टाकतो. एखाद्याचा इथं माझ्याजवळ आहे 44,100 असं एक बेसिक टाकलं मी. जो बेसिक आहे इथं टाकायचा आहे आणि याला खाली असं ड्रॅग करून घ्यायचा. खाली असं ओढल्याबरोबर इथून प्लसचं चिन्ह दिसत आहे, तिथून ओढून घ्यायचा. तिथपर्यंत जुलै 25 पर्यंत ओढायचा आणि हे ओढून झाल्यानंतर आता हे आपला ॲडमिसिबल पे अँड अलाउन्सेस या याच्यावर केला आपण. इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि ड्रॉ पे अँड अलाउन्समध्ये पे जो दिसत आहे, तिथे पेस्ट करून टाकायचं इथे. 44,100 इथे पेस्ट केला आहे, कारण का आपला डी-ए वाढला आहे. बेसिक आपला तसाच आहे. म्हणून बेसिक आपल्याला ॲज इट इज तिथे ड्रॅग करून घ्यायचा, खाली ओढून घ्यायचा आहे. आता बघा, इथं तुम्ही बेसिक टाकलेला आहे तुमचा आणि बेसिक टाकल्याबरोबर तुम्हाला किती डी-ए, किती एन-पी-एस, किती डी-एफ, डी-सी-पी-एस तुमचा क मिळाला आहे किंवा कट होणार आहे. इथं तुम्ही आपला पे स्लिप पाहून इथं कन्फर्म करता येईल आपल्याला मागच्या वर्षी किंवा आतापर्यंत किती डी-ए आपल्याला मिळत होता आणि आता किती मिळणार आहे. तर याबद्दल आपण शहानिशा करून आपला हा बरोबर आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे का हे पाहू शकता. खाली प्रमाणपत्र दिलेलं आहे. प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि आपल्याला किती डी-ए मिळणार आहे हे डिफरन्समध्ये आपल्याला शो होणार आहे. ते मी असं बोल्डमध्ये केलं आहे इथे 44,100. समजा एखाद्याचा 44,100 बेसिक असेल तर त्याला 44,10 इतकं म्हणजे ₹4,410 इतकं डी-ए मिळणार आहे समजा अरियास त्यांचा. आणि हे अरियास मिळाल्यानंतर एन-पी-एस आणि डी-सी-पी-एस किती कपात होणार आहे हे सुद्धा इथं शो झालं आहे. आता याला कंट्रोल पी करायचा आणि कंट्रोल पी करून इथं मी कॉलम सेट करत आहे आणि लेटरमध्ये आहे याला आपल्याला A4 साईजमध्ये हे करायचं आहे. परत मी लँडस्केप केला आहे. आता A4 साईजमध्ये आपण सेटअप केल्यानंतर हे अशा प्रकारचं दिसणार आहे. हे तयार झाला आपला डी-आर-एसचा डड्डा. आता काय करायचं, याला सिम्पली प्रिंट करून घ्यायचा आहे किंवा प्रिंटआउट. आता मी सध्या इथं प्रिंट ऑप्शनवर मी प्रिंटर अटॅच नाही म्हणून मी आता इथं सेव्ह करतो याला. एखाद्या कोणत्याही नावानं इथं सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर याचा आपण मोबाईलमध्ये घेऊन प्रिंट काढू शकता किंवा डायरेक्ट कम्प्युटरला असं प्रिंट अटॅच करून तुम्ही प्रिंट काढू शकता. कोणत्याही प्रकारे काढता येईल. तर अशा प्रकारचं माहिती जर का ही माहिती आवडली असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद. जर का अशाच प्रकारचं नवीन व्हिडिओ काही माहिती किंवा काही या शीटमध्ये काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करून लाईक करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.